जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 19वा. शिकवण नाम. समास दुसरा. विवरण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. मागा बोलिले लेखन भेद, आता ऐका अर्थभेद. नाना प्रकारीचे संवाद समजून घ्यावे. श्रीराम समर्थ. बघा, समर्थांनी आपल्यासाठी दशक 19वा शिकवण नाम आणि समास दुसरा विवरण निरूपण नाम आणलाय. बघा, अखंड समर्थांनी आपल्याला शिकवलंय आणि अजून देखील शिकवत आहे. चुकलं तरी शिकवत आहेत, बरोबर आलं तरी शिकवत आहेत. स्वारीचा एकच अट्टहास आहे. समर्थांचा अट्टहास काय आहे? प्रत्येक मनुष्य देह काय व्हावा? मुक्त व्हावा. एवढाच अट्टहास आहे. कशातून मुक्त व्हावा? या 84 लक्ष जीव योनीतून मुक्त व्हावा म्हणून समर्थांनी शिकवण नाम आणला ना आपल्यासाठी. दशकच आणला शिकवण नाम. कारण समर्थांना माहीत आहे काय हो, शिकवल्या विन शहाणपण आले, ऐसे देखिले नाही ऐकेले भूमंडळी. कारण शिकवल्याशिवाय शहाणपण येत नाही, ऐकल्याशिवाय कळत नाही. ऐकल्या विन कळले, शिकवल्या विन शहाणपण आले, ऐसे देखिले ना ऐकले भूमंडळी. म्हणून समर्थ म्हटले ऐकल्याशिवाय कळत नाही आणि शिकवल्याशिवाय शहाणपण येत नाही. बरोबर आहे. समर्थ म्हटले मी अखंड शिकवायसाठीच आलोय, शिकवतोय. परंतु ऐकणारानं काय केलं पाहिजे? हो, ऐकलं पाहिजे. कारण ऐकल्या विन कळले, ऐकल्याशिवाय कळत नाही आणि शिकवल्याशिवाय शहाणपण येत नाही. लक्षात ठेवा, समर्थांनी आपल्यासाठी आणलंय हे सगळं. जे जे काय आहे अरे तुझ्यासाठीच आहे. भौतिकमध्ये अडकून राहू नको. आला आणि पाणी वाहतच गेला, पकाली रेडा. समर्थ म्हटले अजिबात नाही, ओझ घेऊन जायचं नाही हो. अंतरी माणसाला वेळच नाही. एवढं कष्ट आहे लोकांना, एवढं कष्ट आहे. का एवढं? समर्थ म्हटले आपण करतोय म्हणून कष्ट आहे ना. काही न नुसते झोपून काढतायत. समर्थ म्हणले आयुष्य त्यांचं झोपण्यात चाललंय. आयुष्य आराममध्ये, मुलांची काळजी नाही, कशाची काळजी नाही. काही व्यक्ती तर काय करतात हो, आयुष्यभर कोणतंही कर्म व्यवस्थित करत नाही. मग समर्थ म्हटले या लोकांना शिकवलं असतं तर त्यांना शहाणपण आलं असतं हो. समर्थ म्हटले शिकवणूक देणारा उत्तमाचा पाहिजे हो, आणि ऐकणारा शिकवणारा शिकवतोच हो. वर्गामध्ये शिक्षक सगळ्याला शिकवत असतात म्हणून सर्वच विद्यार्थ्यांचं पहिला नंबर येत नाही. बघा, 10वीमध्ये 100% मार्क पाडणारे पण विद्यार्थी आहेत, 12वीमध्ये 100% मार्क पाडणारे विद्यार्थी आहेत. म्हणून काय शिक्षक त्याला वेगळं शिकवतात आणि बाकीच्यांना वेगळं शिकवतात असं नाही. समर्थ म्हटले ऐकलं त्यानं म्हणून त्याला ते कळलं आणि त्यानं ते तेवढे काय केले हो, अचिव्हमेंट केली. समर्थ म्हटले प्रत्येकाला हे शक्य होत नाही, कारण कमी जास्त प्रमाण असतं हो. समर्थ म्हटले अभ्यासात कमी जास्त प्रमाण असतं. म्हणून समर्थ म्हटले सगळेच ऐकत नाहीत आणि सगळेच शहाणपण घेत नाहीत. परंतु शिकवणारा स्वतःचं शिकवणं बंद करत नाही. जोपर्यंत विद्यार्थ्यांना कळत नाही तोपर्यंत शिकवणारा शिक्षक अखंड शिकवत असतो. परंतु समर्थ म्हटले द्वैतातला शिक्षक कळलं अगर न कळलं शिकवण्याचं काम करत असतो. परंतु हा अद्वैतातला समर्थ शिक्षक अखंड कळलंय का नाही कळलंय सारखं तपासून बघत असते तो. पुन्हा 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 आपण म्हणतो ना, का भाग होतात काय माहिती, पुन्हा पुन्हा तेच सांगतात, पुन्हा पुन्हा तेच सांगतात. समर्थ म्हटले अरे तुझ्या एकट्यापुरतं नाही आहे, हे श्रवण अनेकांसाठी आहे ना. म्हणून कधी श्रवणाचा कंटाळा करायचा नाही. पुन्हा पुन्हा जे भाग ऐकलेत समर्थ म्हटले ऐकायचे हो, श्रवणाला जायचं. कारण श्रवणाशिवाय पर्याय नाही. समर्थ म्हटले की सगळेजण म्हणतात हे व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओ. समर्थ म्हटले अहो व्हिडिओमध्ये श्रवण ऐका. समर्थ म्हटले कारण तुम्ही काय व्हिडिओ नसला तरी दुसरं बघायचं थांबत नाही. मग ते सतत सतत काय समर्थ म्हटले तांदूळ निवडायचं काम चालू असतं, सतत सतत रील बदलतं ना हाताने. त्यापेक्षा समर्थ म्हटले परमेश्वराचं काहीतरी ऐकायला मिळतंय ना कानावरती, विवरण होतंय, हे महत्भाग्य आहे. समर्थ म्हटले कळवून घ्या हो.
चुकीचं घेऊ नका समर्थ म्हटले, कळवून घ्या, सद्गुरू परंपरेला कळवून घ्या. समर्थ म्हटले ना की समर्थाने स्पष्टपणे सांगितले काय हो, महदभागी हाताशी आले परंतु भोगू नाही जाणितले, असे होऊ नये म्हणून ही बैठक आहे, म्हणून हे श्रवण आहे. समर्थ म्हटले अखंड श्रवणाला जायचंय, ते श्रवण करायचंय, हे विवरण आहे हो. हे काय आहे? अखंड विवरण आहे. समर्थ म्हटले हे जे चाललंय आपलं ते सगळं विवरण आहे. जो भाग आपल्याला समजला नाही ना तो भाग समजून घ्यायचा. समर्थ म्हटले ओवीबद्ध निरूपण आपण नाही ऐकू शकलो तरी काय करायचं हो, हे असं श्रवण ऐकायचं. समर्थ म्हटले का ऐकू नये? स्वारीला जर ते करायचं नसतं तर त्यांनी सुद्धा टी व्हीवरती काय केलं हो, त्यावेळेस समर्थांनी सुद्धा काय केली हो, मागणी केली हो की काय असावं, सर्वांना आम्ही काय देतो, श्रवण देतो, आम्हाला काय द्या, 2.5 तास द्या त्यातले. पण कोणी दिलं नाहीत हो. म्हणजे परमार्थ नको असतो लोकांना. कलियुग आहे हे. कलियुगात काय पाहिजे लोकांना हो? अखंड बघतो ना ते रील पाहिजेत, धागडधिगा पाहिजे, हसणं बोलणं पाहिजे. समर्थ म्हटले काळ किती बदलला आहे हो. हातात टी व्ही आला, लोकांच्या हातात टी व्ही आला. कलियुगाचं अधिष्ठान काय असेल तर ते आहे टी व्ही, मोबाईल. समर्थ म्हटले कलियुगाचं सर्वात मोठं अधिष्ठान आहे टी व्ही. समर्थ म्हटले सगळं सोडू शकतो, सगळी व्यसनं, परंतु हे टी व्ही मोबाईलचं व्यसन सोडू शकत नाही हो. अहो 5 मिनटं उशीर झाला ना ते रिचार्ज मारायला, रिचार्ज संपला तर 5 मिनटं उशीर झाला तर ह्याचा जीव कासावीस होतोय. समर्थ म्हटले आज सर्वांचं आर्थिक बजेट का बिघडलंय हो, का बिघडलंय हो? आपल्या सर्वांना काय मारावं लागतोय हो. एका घरात 4 मोबाईल आणि त्यात नाही रिचार्ज मारला की तो मोबाईल बंद पडतोय हो. समर्थ म्हटले हाक मारायचं म्हटलं आता हाकासुद्धा ऐकू येत नाहीत, सरळ फोन करतात. लक्षात ठेवा, खाली बिल्डिंगच्या वरून खाली दुसऱ्या मजल्यावर असलं आणि खाली कोणाला काय सांगायचं असलं तरी हाक मारून सांगत नाही हो. आता पहिला काळ राहिला नाही. सगळं गपचूप चाललंय. लगे मोबाईलवर फोन करणार की लगे काय असेल ते सांगणार. अहो एका घरामध्ये राहून मुलं मुली आईबरोबर कशामध्ये बोलतात हो, फोनमध्ये मेसेज टाकतात. आई स्वयंपाक झालाय का, आई जेवायचंय, आई भूक लागली, मग आईनं बी मेसेज करायचा काय जेवण तयार आहे या जेवायला, मग हे येतात जेवायला. समर्थ म्हटले एवढं काय झालंय हो. म्हणजे संवाद संपला, विवरण संपलं ह्या मोबाईलमुळं. समर्थ म्हटले एकमेकाशी बोलता आलं पाहिजे, एकमेकाचे दुःख सांगता आली पाहिजेत, मनुष्यानं मोकळं होता आलं पाहिजे हो. ह्याला बोलायलाच वेळ नाही त्या मोबाईलमुळं. आणि सर्व्हिसला जातात. समर्थ म्हटले जिथं गरज आहे आपण काम करणं, आपण 1 मिनटं जरी काय समर्थ म्हटले व्यर्थ वेळ घालवत असू तर तो भ्रष्टाचार आहे. काउंट करायचं 8 तासाला किती पगार आहे. समजा एखाद्याला 2 लाख पगार असेल आणि तो प्रोफेसरची नोकरी घ्या. समर्थ म्हटले प्रोफेसरला जर 2 लाख आहेत, 2.5 3 लाख पगार आहेत आणि प्रोफेसर जर 15 मिनटं उशिरा जात असेल लेक्चरला, असतंच किती लेक्चर हो 45 मिनटाचं. समर्थ म्हटले सरळ हा भ्रष्टाचार आहे हो, सरळ हा भ्रष्टाचार आहे. हे थांबवता आलं पाहिजे. अहो व्यर्थ वेळ घालवू नका. आपल्याला ज्या कामासाठी निवडलंय ना ते काम व्यवस्थित करा तर काय होणार आहे हो, देशाची प्रगती होणार आहे. नाहीतर नुसतं खाऊन उपयोगाचं नाही. समर्थ म्हटले भ्रष्टाचार करू नका. आपण ज्या कामासाठी मोबदला घेतोय ते काम प्रामाणिकपणे करताच आलं पाहिजे. समर्थ म्हटले आणि मला एवढा पगार आहे मी का असं काम करू. अरे तुला निवडलंच त्या कामासाठी ना, तुझी नेमणूक त्या कामासाठी केली म्हटल्यानंतर तुला तेवढे तास काम करणं गरजेचंच आहे. होय नाही म्हणायचंच नाही. आणि जो आज्ञेतलं आहे समर्थ म्हटले ज्याला शिकवण आहे त्यानं तर उत्तमाचं काम करायचं हो. समर्थ म्हटले 8 तास एवढं उत्तमाचं कार्य करायचं, काम करायचं की त्याचं बघून सर्वांनी केलं पाहिजे हो. समर्थ म्हटले अहो सर्वांनीच ही शिकवण घेतली पाहिजे. नुसतं परीक्षेपुरतं नैतिकतेचे काय प्रश्न सोडवायचे नाही. समर्थ म्हटले सोडवतो ना आपण. ज्यानं पहिला नंबर काढलाय नैतिकतेचे प्रश्न सोडवण्यात
तोच भ्रष्टाचार करून परत रिस्टिकेट झाला तर काय राहिलं समर्थ म्हटले, काय नाही राहिलं. म्हणून समर्थ म्हटले विवरण केल्याशिवाय हे काय कळत नाही हो, शिकवल्याशिवाय शहाणपण येत नाही. काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे कळलं पाहिजे. समर्थ म्हटले अरे रोजीरोटी परमेश्वरानं दिली, आज लाखो विद्यार्थ्यांमधून आपलं सिलेक्शन झालं असेल तर आपल्यासारखे मधभागी आपलं समर्थ म्हटले दिली आर्थिक समर्थांनी. उत्तमाचं काम करता आलं पाहिजे, विदाऊट भ्रष्टाचार काम करता आलं पाहिजे. आणि ज्या कामासाठी नेमलं आहे ना ते काम उत्तमरित्या करता आलं पाहिजे हो, नाव निघलं पाहिजे आयुष्यभर. असं कार्य आपल्याला करता आलं पाहिजे हो. समर्थ म्हटले कुठं किती पगार देतं म्हणजे सगळीकडं विचार करता आला पाहिजे हो, सगळीकडं विचार करता सारा विचार करता आला पाहिजे. समर्थ म्हटले पिढी घडवण्यासाठी हे सगळं म्हणजे आपल्या पिढ्या घडाव्यात म्हणून शिक्षकांना सगळे पगार आहेत हो, पण ते तसे घडवतायत का हे पण पाहता आलं पाहिजे हो. नाहीतर पैसा एक जरी शिक्षक जर चुकीचं म्हणजे त्यानं काय शिकवलं नाही तर अख्खी पिढी बरबाद होते, लक्षात ठेवा. मग अशा किती पिढ्या तो बरबाद करत असेल, म्हणून लक्ष पाहिजे, सगळीकडं लक्ष पाहिजे. भ्रष्टाचार नको. समर्थ म्हटले शिक्षण सारख्या पवित्र क्षेत्रात तर अजिबात भ्रष्टाचार नको. कारण अरे आज देशाचं जे काही आपलं देश अवलंबून कशावरती आहे हो, शिक्षणावरती अवलंबून आहे. ज्या देशामध्ये उत्तम शिक्षण दिलं जातं, नैतिकता उत्तम शिकवली जाते, त्या देशाची प्रगती होते. भ्रष्टाचार करून प्रगती होणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून समर्थांनी अखंड आपल्याला शिकवण्यासाठी बोलवले हो. शिका. समर्थ म्हटले हे शिकलं पाहिजे हो, भ्रष्टाचार करू नका हे शिकलं पाहिजे. समर्थ म्हटले कोणी सांगणार नाही तुम्हाला की असं कर तसं कर, कारण का हो कुणाला काही घेणं नाही. अहो घराच्या समोर राहत असलेली माणसाला सुद्धा समजत नाही की घरामध्ये काय चाललंय. समर्थ म्हटले कारण का हो अवघड आहे. समर्थ म्हटले सगळं काय आहे, समर्थ म्हटले अवघड आहे. म्हणून समर्थ म्हटले की उत्तमाचं राहता आलं पाहिजे हो, उत्तमाचं राहता आलं पाहिजे, उत्तमाचं खाता आलं पाहिजे आणि उत्तमाचं काय करता आलं पाहिजे व आपलं कामधंदा करता आला पाहिजे. नीतिमूल्याला धरून आपलं पाहिजे सगळं कार्य. समर्थ म्हटले परीक्षेमध्ये उत्तरं देताना भरपूर चांगल्या प्रकारे उत्तरं देतो, असं झालं तर असं करीन तसं करेन, पण प्रत्यक्षात प्रॅक्टिकलची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस काय म्हणतो त्या महाराजांसारखं पुराणातली वांगी पुराणात. समर्थ म्हटले तसं नाही पाहिजे. आज आपलं सिलेक्शन आपल्या म्हणजे आपण दिलेल्या प्रश्नाच्या उत्तरं ऐकूनच झालं आहे ना, सिलेक्शन म्हणजे बघून झालं आहे ना. म्हणून समर्थ म्हटले अरे आज लाखो विद्यार्थ्यांमधून आपलं सिलेक्शन होतं आहे, मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे हो, उत्तमाचं कार्य करता आलं पाहिजे हो. म्हणून समर्थ म्हटले भ्रष्टाचार करायचा नाही, अजिबात भ्रष्टाचार करायचा नाही. आपली ज्या कामासाठी निवड झाली ना ते काम आपल्याला प्रामाणिकपणे करता आलं पाहिजे. मोबाईलवर व्यर्थ वेळ घालवायचा नाही. समर्थ म्हटले मोबाईल कशाला हवा आहे कामाच्या ठिकाणी, परंतु आजकाल काय हो मोबाईलशिवाय माणसाला जुळतच नाही. समर्थ म्हटले 8 तास बाजूला ठेवा. काही कंपन्यांमध्ये खूप, सरकारीमध्ये माहीत नाही पण खाजगीमध्ये खूप कडक नियम आहेत. खाजगीमध्ये मोबाईल कुठं असतो, लॉकरमध्ये. 8 तास कोणाशी बोलायचं नाही, काय झालं तरी ऑफिसच्या फोनमध्ये फोन येईल अशी फॅसिलिटी केलेली असते. म्हणजे समर्थ म्हटले शिक्षक झालं कोणी झालं, समर्थ म्हटले ह्याच्यावरती नियंत्रण पाहिजे हो. नियंत्रण कोणाचं असतं, नियंत्रण ज्याच्याकडं अधिकार आहे प्रत्येकानं आपापल्या अधिकाराप्रमाणे वागता आलं पाहिजे. समर्थ म्हटले म्हणजे प्रत्येकानं काय करायचं आहे हो, शिकवणीत राहता आलं पाहिजे, तर ह्या देशाची प्रगती आहे, नाही तर अधोगती आहे. समर्थ म्हटले शिकवलंच पाहिजे, उत्तमाचं शिकवताच आलं पाहिजे. आणि प्रत्येकजण शिकवतो का नाही हे काय केलं पाहिजे हो, चाचपून बघितलं पाहिजे. समर्थ म्हटले कारण का हो त्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही. आज चिखलाचं गोळं घडवल्यासारखं म्हणजे
जे काही संस्कार आहे ते कोण घडवत असतो? आई वडिलांनंतर शिक्षक घडवत असतात. मग बाकी इतर मोबाईल तर खूप सारे संस्कार देऊन जातो. म्हणून समर्थ म्हटले मोबाईलचा वापर कमी करता आला पाहिजे हो. मुलांना खेळ द्या, खेळामध्ये गुंतवा. कारण का हो, मुलांची मानसिकता काय झाली हो, ढासळत चालली. समर्थ म्हटले शारीरिक मानसिक दृष्ट्या मुलं दुर्बल व्हायला लागलेत. म्हणून समर्थ म्हटले खेळामध्ये त्यांना गुंतवा. जो खेळ आवडतोय तो आवडीनं खेळू द्या. समर्थ म्हटले अभ्यास करू द्या आवडीनं. कारण का हो, जो कॉन्सन्ट्रेट करतो ना खेळामध्ये तो अभ्यासातही कॉन्सन्ट्रेट करतो. म्हणजे खेळामध्ये कॉन्सन्ट्रेट करा. म्हणजे तो मोबाईलमध्ये गेम खेळण्यापेक्षा समर्थ म्हटले शारीरिक गेम खेळा हो. शारीरिक तुम्हाला जे काय असेल, बॅट बॉल असू द्या, तुमचं काय असेल ते गेम समर्थ म्हटले उत्तमाचं खेळा. म्हणजे एवढ्यापर्यंत समर्थ आपल्याला शिकवण देत आहेत. म्हणून समर्थ म्हटले आता विवरण निरूपण नाम आणले आपल्यासाठी. म्हणजे हे विवरण केल्याशिवाय आपल्याला कळत नाही हो. विवरण केल्याशिवाय आपल्याला कळत नाही. आता आपण बघतोय खेळाडू, सहज खेळाडू तयार होतो का हो? त्याच्यासाठी तेवढे कष्ट घ्यावे लागतात समर्थ म्हटले. म्हणून कष्ट घेता आले पाहिजेत, कष्टाची तयारी पाहिजे. आपण फक्त मुलांना काय हो काय करतो, फक्त अभ्यास केला पाहिजे. समर्थ म्हटले अभ्यास, नुसता अभ्यास 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 करून सुद्धा ते मूल काय होतं हो, समाजाशी काही म्हणजे ती पोरं बघा बोलतच नाहीत कुणाशी, समाजात काय होत नाहीत, मिसळत नाही. समर्थ म्हटले सगळंच आलं पाहिजे हो. समाजात मिसळता आलं पाहिजे, खेळ खेळता आला पाहिजे, अभ्यास करता आला पाहिजे. सगळ्यातच काय पाहिजे हो, प्रवीण पाहिजे. त्यावेळेस कुठंतरी काय होणार आहे हो, उत्तमाचे विद्यार्थी घडणार आहेत. म्हणून समर्थ म्हटले विद्यार्थी घडवण्याचं कार्य आईवडिलांनंतर कुणाचं आहे हो, शिक्षकांचं आहे ना. आणि ते शिक्षकांनी आपापलं कार्य उत्तम प्रकारे केलं पाहिजे हो. नुसता 7वा आयोग आणि 8वा आयोगाची वाट बघत बसायचे नाही. समर्थ म्हटले अरे माझी निवड कुठल्या कार्यासाठी झाली ते कार्य मला करता आलं पाहिजे हो प्रामाणिकपणे. कारण का हो, आज तुम्ही नुकसान नुसतं त्या मुलांचं करत नाही. तुम्ही जर नाही शिकवलं एका वर्गाला, तुम्ही जर भ्रष्टाचार केला त्याच्यामध्ये, तुम्ही टाईमपास करून जर दिवस घालवत असाल तर तुम्ही देशाची हानी करताय, तुम्ही देशाचं नुकसान करताय. लक्षात ठेवा. मग कुठलंही कार्य असू द्या, गव्हर्नमेंट सर्व्हिसमधलं कुठलंही काम असू द्या, समर्थ म्हटले जर तुम्ही व्यर्थ वेळ घालवत असाल तर तुम्ही देशाचं नुकसान करताय. लक्षात ठेवा. तुम्ही जर भ्रष्टाचार करून नुकसान करत असाल तर तुम्ही देशाचं नुकसान करताय. म्हणजे तुम्ही देशाच्या प्रगतीला घातक माणसं आहे. लक्षात ठेवा. कोण? जे भ्रष्टाचार करतायत, जे कामचुकारपणा करतायत, आपलं काम व्यवस्थित करत नाहीत, ती सगळी लोक काय करतायत व देशाची हानी करतायत, देशाची अधोगती करतायत, देशाला अधोगतीला नेत आहेत. लक्षात ठेवा. समर्थ म्हटले हे शिकवण दिल्याशिवाय कळत नाही. कळलं पाहिजे हो, कळलं पाहिजे. समर्थ म्हटले आपला देश आपणच नेणार आहे हो पुढं. आपला देश भ्रष्टाचारी देश म्हणून नको आहे. आपला देश काय पाहिजे हो, प्रगत सुसंस्कृत देश म्हणून आपली ओळख आहे हो भारताची. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं ना, म्हणजे गेले ना हिंदू परिषदेमध्ये गेले त्यावेळेस आपला भगवद्गीता हा ग्रंथ सगळ्या ग्रंथाच्या खाली ठेवला होता हो. आणि बाकीचे सगळे हसत होते. स्वामी विवेकानंदांनी जो वेश परिधान केलेला होता त्या वेशाला काय करत होते हो, हसत होते. परंतु त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. कारण संस्कार कसे होते हो, ताकदीचे संस्कार होते, प्रभावी वक्तृत्व होतं आणि सर्वांना आदर भावना होती व अंतरी. म्हणून त्यांनी ग्रंथ बघितला की तो ग्रंथ खाली ठेवला आणि सगळे ग्रंथ वरती ठेवलेत बाकीचे. त्यावेळेस ते म्हटले की काय नाही, आमच्या ग्रंथामध्ये एवढी ताकद आहे की सगळ्या ग्रंथांचं ओझं पेलू शकतो. लक्षात ठेवा. म्हणजे सामर्थ्य किती वाणीमध्ये किती सामर्थ्य होतं. समर्थ म्हटले की सगळे गप्प गप्प झाले हो. आणि सुरुवातच कशी केली हो भाषणाची, बंधू आणि भगिनीनं, ब्रदर अँड सिस्टर ना. म्हणजे लक्षात ठेवा, भाषणाची सुरुवातच इतक्या नम्रतेत केली की सगळे गर्भगळीत होऊन पडले ना. मग समर्थ म्हटले हे आपल्या देशाचे संस्कार आहेत हो.
उत्तमाचं राहता आलं पाहिजे. आपला देशाला मान खाली घालावी लागेल असलं कुठलंही कर्म कोणाकडून नाही झालं पाहिजे हो. परंतु घडतंय, कशामुळं घडतंय, कोण घडवतंय कळलं पाहिजे. विषय विकार घडवणारे अंतरीच आहे तो. काय जे वाईट घडतं ते कुणाकडून घडतं हो. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता हे अष्टविकारांहून वेगळं कोणच नाही. समर्थ म्हटले जे काय कांड घडतायत समाजामध्ये ते सगळे कोणामुळं घडतायत हो, याच्यामुळेच घडतायत ना. काम आला दिलं ढकलून. लक्षात ठेवा, काम आला काय केलं हो, कुठल्या मागचा पुढचा विचार केला नाही, दिलं ढकलून ना. मग समर्थ म्हटले हे काय कामाचं नाही. समर्थ म्हटले हे या गोष्टींवरती नियंत्रण पाहिजे हो. कारण समर्थ म्हटले जिथं काम असेल तिथं असा अविवेक अन्याय घडतो. कारण अति काम तो म्हणजे अति काम जर असेल एखाद्याकडं तर समर्थ म्हटले तो रामनाम घेऊ शकत नाही. कारण का हो, काम हा सगळ्यात मोठा विकार असा आहे तो परमार्थात आड आहे हो. समर्थ म्हटले परमार्थाला म्हणून जात आहेत लोक आणि मध्येच गायब होत आहेत. लेडीजसुद्धा पुरुषसुद्धा. समर्थ म्हटले असं करायचं नाही. परमार्थाला गालबोट लागल असं कुठलंही कर्म करायचं नाही. लक्षात ठेवा, तुम्ही जर परमार्थात जाऊन जर तसं कर्म करत असाल तर त्याच्यासारखं वाईट कर्म नाही आहे, त्याच्यासारखं मोठं पाप नाही आहे. लक्षात ठेवा. कारण पापावरती या कलियुगाने सांगितलं आहे ना, जो जाणून बुजून सत्कर्म करत असेल अशा लोकांना मी बाधणार नाही. लक्षात ठेवा. काय सांगितलंय व त्यानं स्पष्ट सांगितलंय कलियुगानं. ब्रह्मदेवाला काय सांगितलंय की जी लोक जाणून बुजून पुण्य करत असतील, जी लोक जाणून बुजून सत्कर्म करत असतील अशा लोकांच्या नादाला मी लागणारच नाही हो. अशा लोकांच्या वाट्याला जाणारच नाही. कारण सगळ्यात भीती मला कोणाची आहे तर ह्या लोकांची. मग या लोकांच्या कार्यामध्ये मी सहभागी होईल म्हणलाय. सहकार्य करेन. सहभागी होण्यापेक्षा काय म्हणला, त्यांना सहकार्य करेन म्हणजे चांगल्या उत्तम कार्याला सहकार्य करीन असं हे कलियुगाचं बोलणं आहे. परंतु जे वाईट मार्गाने जात आहेत ना त्यांना अधोगतीला नेल्याशिवाय मी राहणार नाही. म्हणजे दोन बाजू आहेत. समर्थ म्हटले सद्गती आणि अधोगती. तुम्हाला बापानं आणलंय, शिकवणीत आणलंय ना, शिकवण नाममध्ये आणलंय. समर्थ म्हटले अखंड समर्थांनी शिकवण दिली आणि काय सांगितलंय हो, आपल्याला सत्कर्माच्या मार्गाला जायचंय म्हणजे सद्गतीच्या मार्गाला जायचंय. अखंड अट्टहास आहे समर्थांचा की प्रत्येक देह, प्रत्येक मनुष्य प्राणी कुठं गेला पाहिजे व सद्गतीला गेला पाहिजे. आणि कलियुगाचा अट्टहास काय आहे हो, प्रत्येक जीव अधोगतीला गेला पाहिजे. कारण ते त्याचं कर्म आहे. युगाचा युगधर्म आहे तो त्याच्या युगधर्माप्रमाणेच वागणार ना. त्याला काय फरक पडत नाही कोण सद्गतीला गेलं आणि कोण अधोगतीला गेलं. त्याचं कामच काय आहे हो, वाटोळं करणं. समर्थ म्हटले कलियुग हे कशासाठी आलंय हो, विध्वंस करण्यासाठी आलेलं आहे. म्हणून समर्थ म्हटले त्याला देखील अडवू कोण शकतं व कोणामध्ये एवढं सामर्थ्य आहे की त्या कलियुगावरती नियंत्रण ठेवू शकतो तर ते कोण असतील तर समर्थ आहेत. लक्षात ठेवा. म्हणून समर्थांनी सांगितलंय की आपण केलेलं श्रवणाचं काय करता आलं पाहिजे व श्रवण मनन निजध्यास हे कधी होईल. समर्थ म्हटले विवरण केलं तर होईल हो. विचारता आलं पाहिजे, ऐकता आलं पाहिजे. आज कुठला भाग झाला आहे बाबा, ह्या आपण श्रवणामध्ये आपल्याला ही ओवी कळली नाही तर बघता आलं पाहिजे की ह्या ओवीत काय समर्थांना सांगायचं आहे. अहो एवढं बघितलं तरी कळतंय. समर्थ म्हटले आता काही जण म्हणतील आम्हाला एवढा वेळच नाही. समर्थ म्हटले सगळ्या गोष्टीला सगळ्याला वेळ असतो. फक्त परमार्थात माणूस काय करतो, आळस करतो. आपल्याहूनच आपण बघायचं ना. म्हणजे परमार्थाचा आळस आपण करतो. म्हणून समर्थांनी सांगितलंय की बाबा रे, परमार्थी तो राजधारी, परमार्थ नाही तो भिकारी. या परमार्थाची सरी कोणास द्यावी. हा परमार्थ खूप सर्वश्रेष्ठ आहे हो. परमार्थ हा सर्वश्रेष्ठ आहे. त्या भगवंताकडे जाण्याचा हा मार्ग आहे. सद्गतीला जाण्याचा हा मार्ग आहे. अधोगतीकडून सद्गतीकडे जाण्याचा हा मार्ग आहे. म्हणून समर्थ म्हटले हा मार्ग आपण निवडलाय
आता हा मार्ग सोडायचा नाही. शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला सत्कर्मच करता आले पाहिजेत, तर आपला देह सद्गतीला जाणार आहे. चुकून जरी आपलं मरत्या वेळेस कशात वासना अडकली तर त्या वासनेपोटी जन्म घ्यावे नाना लागतील हो, जन्म घ्यावे लागतील समर्थ म्हटले. म्हणून कुठलीही इच्छा आकांक्षा होऊ द्यायची नाही. आपल्या आलोय ना, निर्मळ आलोय हो समर्थ म्हटले. बघा, बाळ जन्मल्याबरोबर कुठलाही विकार त्याच्याकडं नसतो, पण मधाचं बोट नसतं तोंडात दिलं की बाळ काय व्हायला लागतं हो, लगे लोभ येतो त्याच्याकडं. कुणीही बोट धरलं तरी ते काय करतं हो, चोखून बघायला बघतं ना. म्हणजे समर्थ म्हटले लोभ आला ना, परंतु ते बोट द्यायच्या अगोदर ते बाळ कसं असतं समर्थ म्हटले, कुठलाही विषय विकार नसतो. जसं जन्माला आलोय ना विकार विरहित समर्थ म्हटले, तसं जाताना जाता आलं पाहिजे हो. कुठलाही विषय विकार अंतरी न ठेवता निर्विकारपणे भगवंताचं स्मरण करत, जसं संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज सर्वांनी केलं ना. जसा देह ठेवला नामस्मरण करता करता तसा देह ठेवता आला पाहिजे. कुठलंच मागं नाही, माझी म्हस बांधलेली असेल का, आणि माझे कोंबडे असतील का, आणि माझ्या शेळीला काय झालं असेल, आणि माझ्या रानात काय झालं असेल समर्थ म्हटले, माझ्या नातवाला काय किती पोरं होतील आता, माझ्या परतवंडाचं कसं व्हायचं समर्थ म्हटले. अरे तुझं कसं व्हायचं ते तू बघ आता. आपण आपला जीव सोडवायचा आहे हो समर्थ म्हटले, स्वार्थी व्हायचं इथं. सद्गतीला जाण्यासाठी समर्थ म्हटले स्वार्थी होता आलं पाहिजे. स्वतःसाठी जगायचं आहे समर्थ म्हटले. परमार्थासाठी म्हणजे स्वतःसाठी जगायचं म्हणजे काय हो, परमार्थ करत करत जगायचं आहे समर्थ म्हटले. म्हणजे परमार्थासाठी वेळ देता आला पाहिजे. कारण का हो, परमार्थाशिवाय ह्या जीवनाला अजिबात काय नाही समर्थ म्हटले, रस नाही हो. परमार्थाशिवाय रस नाही ह्या जीवनाला. म्हणून परमार्थ हे जीवनाचं अंतिम ध्येय असलं पाहिजे हो. परमार्थाशिवाय आपण काहीही करू शकत नाही. म्हणून समर्थ म्हटले, परमार्थी तो राजधारी, या परमार्थाची सरी कोणास द्यावी. म्हणून समर्थ आपल्याला नेहमी सावध करून सांगतायत हो. म्हणून गेल्या समासात सांगितलं ना, लेखन क्रिया, लेखन कसं असावं, लिखाण कसं असावं. अंतरी लिखाण सत्कर्माचं केलेलं असेल तर तो सत्कर्मीच देह घडणार आहे ना. म्हणून समर्थ म्हटले, अरे शिकवणारा उत्तमाचा पाहिजे. जसा शाळेत शिक्षक महत्त्वाचा आहे, तसा म्हणजे यलोकात तरण्यासाठी जाणतेची संगत धरायची हो. उत्तमाचं शिक्षक मिळालेच पाहिजे प्रत्येक तो त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे हो. उत्तम शिकवणारा, नैतिक मूल्य शिकवणारा शिक्षक मिळणं हा त्यांचा नैतिक अधिकार आहे. कारण का हो, पेड करताय तुम्ही पैसे त्यांना, तेवढे पैसे देताय समर्थ म्हटले, त्यांनी उत्तमाचे संस्कार मुलांना देणं गरजेचं आहे हो. कारण तेच मूर्ती घडवणारे तेच झाले तो. मग मूर्तिकारानंच कशी मूर्ती घडवली याच्यावर त्या मुलाचं भवितव्य ठरतंय हो. म्हणून समर्थ म्हटले, पाया निश्चित उत्तमाचा पाहिजे हो. म्हणून पहिली ओवी दिली समर्थांनी बघा, श्रीराम समर्थ मागा बोलिले लेखन भेद, आता ऐका अर्थभेद, नाना प्रकारीचे संवाद समजून घ्यावे. समर्थ म्हटले, मागे सांगितलं ना लेखन कसं असावं, आणि आता काय ऐका अर्थभेद, नाना प्रकारीचे संवाद समजून घ्यावे. विविध संवाद आहे, हा सुद्धा संवाद आहे. गुरु शिष्यांचा संवाद अखंड समर्थांनी दिलाय. सद्गुरु चरित्रामध्ये, दासबोध ग्रंथामध्ये समर्थ म्हटले, गुरु शिष्यांचा संवाद समजून घेता आला पाहिजे हो. समर्थांनी प्रत्येक ओवीमध्ये आपल्याला काय सांगितले हे समजून घेता आलं पाहिजे हो. समजले तरच आपल्याला काय होणार आहे, कळणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात ना की शिकवल्याविन शहाणपण आले, ऐसे देखले ना ऐकले भूमंडळी. म्हणून शिकवता आलं पाहिजे, परंतु शिकवण्याच्या अगोदर ऐकता आलं पाहिजे हो. ऐकल्याविन कळले, शिकवल्याविन शहाणपण आले, ऐसे देखले ना ऐकले भूमंडळी. म्हणून समर्थ म्हणले, अखंड आपल्याला गरज कशाची आहे हो, ऐकण्याची गरज आहे आणि शिकवण्याची पण गरज आहे. या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. शब्दभेद, अर्थभेद, मुद्राभेद, प्रबंधभेद, नाना शब्दाचे शब्दभेद जाणून पाहावे.
शब्दभेद अर्थभेद मुद्राभेद प्रबंधभेद नाना शब्दाचे शब्दभेद जाणून पाहावे. शब्दभेद पाहता आले पाहिजे. समर्थ म्हटले बघा, एका एका शब्दावरून सुद्धा काय होतं, काय वेगवेगळं कटकारस्थान घडतात ना. बघितलं ना, काय लिहिलेलं नारायणास धरावे लिहिलं होतं. तिथं काय केलं, ध खोडलं आणि मा केलं ना, मारावे. मग जीव गेला ना नारायणाचा. माहीत आहे ना ती इतिहासातली गोष्ट. धचा म केला, आनंदीबाईनं काय केला, धचा मा. म्हणून माणसं म्हणतात ना, धचा मा करू नको. अजूनसुद्धा सहज बोलता बोलता एखाद्याचा गैरसमज झाला तर आपण काय म्हणतो, हे धचा मा करू नको. म्हणजे ही म्हणच काय पडली व प्रचलित पडली ना. म्हणजे समर्थ म्हटले धचा मा म्हणजे काय हो, तर नारायण पेशवे त्यांचं चुलते सदाशिवराव का म्हणजे तो इतिहास मला एवढा पूर्णपणे माहीत नाही. समर्थ म्हटले ऐकलेला आहे, वाचलेला आहे. समर्थ म्हटले की नारायण म्हणजे नारायण हा पुतण्या, आणि त्याला ते आज्ञा काय दिली हो, बायकोच्या ऐकण्यावरून चुलत्यानं आज्ञा काय दिली, नारायणास धरावे. ते पत्र आणून दिलं कोणाकडं, त्यांच्या पत्नीकडं, चुलतीकडं. चुलतीनं काय केलं हो, ध खोडलं आणि तिथं काय लिहिलं, मा केलं. आणि मग तिथं काय झालं हो, नारायणास मारावे. की त्या दरोडेखोरांनी काय केलं हो, नारायणाला काय हो मारून टाकलं. ते अखंड ओरडत होते ना हो, काका वाचवा, काका वाचवा. परंतु काकाला सुद्धा कळलं नाही की नेमकं झालंय काय. कारण धचा मा करणारी कोण होती हो, चुलती होती. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हटले शब्दभेद कळला पाहिजे, अर्थभेद कळला पाहिजे, मुद्राभेद प्रबंधभेद नाना शब्दाचे शब्दभेद जाणून पहावे. नाना आशंका प्रत्युत्तरे नाना प्रचित साक्षात्कारे जेने करिता जगदंतरे चमत्कारे ती. नाना आशंका प्रत्युत्तरे. समर्थ म्हटले आशंका येती ना हो, आहो शंका देवांना सुद्धा येते ना. समर्थ म्हटले त्याला प्रत्युत्तर देता आलं पाहिजे हो. समर्थ म्हटले जनाबाई, संत जनाबाई प्रत्येक काम करायच्या हो, दळण दळायच्या, सगळं करायच्या, भरपूर काम असायचं त्यांना. आणि प्रत्येक काम करत असताना नामस्मरण करायच्या विठ्ठलाचं. मग हे एवढी भक्ती बघून विठ्ठल स्वतः काय करायचे हो, दळण दळू लागायचे, सगळी कामं करू लागायचे त्या जनाबाईला. त्यावेळेस त्यांच्यावर संशय कुणी घेतला असेल, विचार करा. देव संध्याकाळचं जायचं रात्रीचं आणि सगळे कामं तिला करू लागायचे. देव संध्याकाळचे जात आहेत म्हणून संशय कुणी घेतला हो. अहो माणसाचं सोडा. समर्थ म्हटले माणसं संशय घेतात, परंतु रुक्मिणीनं संशय घेतला. काय, तुम्ही रात्रीचंच का जाताय तिथं जाण्याच्या. देवाने पण ऐकून घेतलं आणि शेवटी देव काय म्हटले हो रुक्मिणीला, अगं रुक्मिणी, जना ही माझ्या मुलीसारखी आहे, आपल्या दोघाला आपल्या मुलीसारखी आहे. आपण तिचे मायबाप आहे. आपण मायबाप तिच्यावर लक्ष देणार नाही तर कोण देणार आहे. हे ऐकून रुक्मिणीला काय झाला हो, पश्चाताप झाला ना, की आपण काय नातं जोडत होतो, आपण काय आशंका घेत होतो. परंतु देव हा अंतरीचा जाणणार आहे व आज विश्वाचा हे सगळं कार्य करणारा तो आहे, पालनहार आहे तो विश्वाचा. त्याला कळे ना का स्वतःच्या पत्नीच्या पोटात काय चाललंय. लगेच त्यानं काय दिलं व प्रत्युत्तर दिलं. म्हणून समर्थ म्हटले एखाद्याला आपल्या चारित्र्याविषयी शंका येत असेल ना तर प्रत्युत्तर देता आलं पाहिजे हो. परंतु तेवढं सामर्थ्य म्हणजे तेवढी पावित्र्यता आपल्या आचरणामध्ये पाहिजे. आपल्याला कुणाला माहीत नसेल पण आपल्या देहाला माहीत असतं ना, आपल्या अंतरी माहीत असतं की मी काय पाप केले. म्हणून समर्थ म्हटले एखादी गोष्ट जाणून बुजून जर कोण आपल्यावरती आरोप प्रत्यारोप करत असेल तर त्याला प्रत्युत्तर देता आलं पाहिजे. समर्थ म्हटले कारण का हो, प्रत्युत्तराशिवाय पर्याय नाही हो. अखंड प्रत्युत्तर देता आलं पाहिजे. समर्थ म्हटले म्हणून म्हणले शब्दभेद अर्थभेद नाना आशंका प्रत्युत्तरे नाना प्रचित साक्षात्कारे जेने करिता जगदंतरे चमत्कारे ती. समर्थ म्हटले नाना प्रचित साक्षात्कारे. अहो साक्षात्कार ह्याच्यापेक्षा वेगळा काय. समर्थ म्हटले
देवीने सुद्धा घेतला, पण लोकांनी पण घेतला ना संशय, की काय देवाचे सगळे दागिने हिच्या घरात पडलेत, हिनं देवाची चोरी केली. आळ घेतला होता ना हो जनावर, संत जनाबाईवर. त्यावेळेस सुळावर चढवायचं ठरवलं आणि सुळावर नेलं, चढवलं. म्हणजे त्यावेळेस ते सुळाचं काय झालं, पाणी झालं. समर्थ म्हटले चढवायला नेलं तिथं जनाबाईला, परंतु ते लावायच्या अगोदर त्या सुळाचं काय झालं, पाणी झालं. म्हणजे एवढं सामर्थ्य कशात आहे हो, हा प्रचित आणि साक्षात्कार आहे. समर्थ म्हटले हा परमार्थ समर्थाने स्पष्ट सांगितले. प्रचिती विने श्रवणे बैसोची नाही. अहो प्रचिती आल्याशिवाय राहतच नाही, आणि ज्याला प्रचिती येत नाही ना त्यानं बसूच नका. म्हणजे हा परमार्थ पूर्णपणे कशावरती अवलंबून आहे हो, प्रचिती. म्हणून समर्थ म्हटले प्रचिती येती ते शहाणे, प्रचिती न येती ते एरे दैन्यवाने. त्यांचं काय समर्थ म्हटले कुठलंच घेत नाहीत नीट हो, परमार्थ कळतच नाही. समर्थ म्हटले अजूनपर्यंत परमार्थ कोणाला कळलाच नाही हो. कुठं अज्ञानापोटी काही करतायत लोक, काही त्या अघोरी विद्येत तर काही करतायत. समर्थ म्हटले अरे समर्थ म्हटले कुठंतरी बंद करा. शिकलेली सवरलेली माणसं सुद्धा त्यात आहेत हो. समर्थ म्हटले आडाने परवडले. आमचा अंगठा बहादूर बैठकीत असेल तर तो काय करतो, किती शिकलेला माणूस असू द्या त्याला ब्रह्मज्ञान शिकवेल, एवढंच सामर्थ्य आमच्या समर्थांच्या श्रवणामध्ये. लक्षात ठेवा. म्हणजे शिकलेला जरी नसेल पण त्याला शहाणपण आले हो. समर्थ म्हटले ना जरी शिकलेला नसेल, तुमच्या दृष्टीनं मोठमोठ्या डिग्र्या घेणं हे शिक्षण म्हटले समर्थ. अरे मोठमोठ्या डिग्र्या घेऊन जर त्याला कळलं नाही की बाबा दोघा नवरा बायकोला पगार आहे 80,000 1,60,000 पगार घरात येतोय, आणि समर्थ म्हटले तरी देखील दोघांना आत्महत्या करावी लागते. दोघांनी आत्महत्या केली का तर कर्ज जास्त झाले. समर्थ म्हटले मग शिकून उपयोग काय, आमचा अंगठा बहादूर बरा आहे ना, आमचा अंगठा बहादूर कधीच मरणार नाही. लक्षात ठेवा. कर्ज किती जावं द्या, फेडण्याची ताकद त्याच्याकडे असते. लक्षात ठेवा. म्हणजे एवढं सामर्थ्य देणारा, म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं आहे, ऐकल्याविना कळत नाही माणसाला, आणि शिकवल्याशिवाय शहाणपण येत नाही. हे ऐकलेलं आहे म्हणून जे श्रवण करतात ना, अंगठे बहादूर असून सुद्धा कितीही काय झालं तरी जीवनात हार मानत नाहीत. प्रत्येक क्षणी काय करतात व उभा राहतात. म्हणून समर्थ म्हटले नाना आशंका प्रत्युत्तरे नाना प्रचित साक्षात्कारे जेने करिता जगदांतरे चमत्कारे. ते आओ संतांसाठी परमेश्वराला प्रत्यक्ष चमत्कार करण्यासाठी यावं लागलं ना. आता ज्यावेळेस संत ज्ञानेश्वरांनी लोक म्हटली ना अरे लय तुझं नाव ज्ञाना, त्या रेड्याचं बी नाव ज्ञान आहे, मग ती रेडा वेद बोलेल का, तरी संत ज्ञानेश्वर म्हणाले काय हो त्याच्याही अंतरी माझा परमेश्वर आहे, तो परमेश्वर बोलल म्हणले, आणि खरोखर वेद बोललं ना. म्हणजे चमत्कार दाखवावे लागले हो. साक्षात्कार कोणासाठी, ह्या लोकांसाठी दाखवावे लागले हो. समर्थ म्हटले निर्जीव भिंत चालवली ना चांगदेव. एवढे 1400 वर्ष तपश्चर्या करून देखील त्याच्याकडे काय नव्हती हो, शांतता नव्हती. म्हणजे त्याला परमेश्वराचा आत्मसाक्षात्कार झालेला नव्हता. विषय विकारांनी, म्हणजे त्याला काय होता हो, अहंकाराने माजला होता हो तो. त्याला वाटायचं माझ्यासारखं श्रेष्ठ कोणीच नाही. त्याचा अहंकार एवढीशा 7 वर्षाच्या चिमुकलीने मुक्ताबाईने मोडला ना. समर्थ म्हटले किती सामर्थ्य त्या भगवंतानं दिलं आहे ना. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं आहे की दासासाठी चमत्कार करतोय हो तो ईश्वर. किती चमत्कार सांगायचे. समर्थ म्हटले तुमच्याही बाबतीत चमत्कार घडतो, परंतु आपण कलियुगात राहत असल्यामुळे तात्काळ चमत्कार लक्षात येत नाही. समर्थ म्हटले चमत्कारच घडतात ना. कुठंच पाऊस नसतो. एखाद्या शेतीला पाणी लागायचं असेल आणि तो देह अंतरापासून जर पावसाचा धावा करत असेल तर त्याच्या शेतापुरतच पाऊस पडतो. एवढ्यापर्यंत प्रचिती आहे. समर्थ म्हटले म्हणून समर्थ म्हटले प्रचिती घ्या तेव्हा तुम्हाला कळेल परमार्थात किती ताकद आहे. परमार्थाशिवाय कुठंही ताकद नाही हो. या परमार्थाची सरी कोणास द्यावी, ह्या परमार्थाशिवाय पर्याय नाही. समर्थ म्हटले ह्या कलियुगात कितीही कमवा, गडगंज संपत्ती कमवा, परंतु यमाचा धावा आला की जावं लागतंय ना. मग त्यासाठी समर्थ म्हटले प्रत्येक क्षणी
त्या परमेश्वराचं स्मरण असेल तर तो परमेश्वर न्यायला येईल ना हो. चमत्कार घडवून का होईना आपल्याला न्यायला येईल हो शेवटच्या क्षणी. आणि त्याच्याच हाती जावं एवढं तरी म्हणजे त्या परमेश्वरानं आपल्याला न्यायला यावं एवढं काय करायचे आज इच्छा तर करा समर्थ म्हटले. तेवढे साक्षात्कार चमत्कार करण्याचं सामर्थ्य त्या परमेश्वरामध्ये हो. केले चमत्कार केले हो. दाखवलं सगळ्यांना. चमत्कार करून दाखवले ना. म्हणून समर्थ म्हटले चमत्कार नाना आशंका प्रत्युत्तरे नाना प्रचित साक्षात्कारे जेने करिता जगदंतरे चमत्कारिती नाना पूर्वपक्ष सिद्धांत प्रत्योपहावाने मस्त अनुमानाचे खस्त व्यस्त बोलूची नये. नाना पूर्वपक्ष सिद्धांत प्रत्योपहावाने मस्त. अहो एखाद्यानं पूर्वग्रह करून ठेवला त्याच्यावरतीच आपण काय करू नये समर्थ म्हटले शिक्कामोर्तब करू नये. प्रत्यक्ष पाहवाने मस्त अनुमानाचे खस्त व्यस्त बोलूची नाही. अनुमान लावून कधी बोलायचं नाही समर्थ म्हटले. जे खरं बघितलं असेल डोळ्यानं तेच बोलता आलं पाहिजे हो. इतरांविषयी आपण काय करून घेतो गैरसमज करून घेतो. आपल्याला शंकाच येते हो. खूप शंका येते का हो. कारण आपल्या घरामध्ये ह्या देहरूपी घरामध्ये सगळं कुंपण कोणाचं एवढं शंकेनं घातलंय आणि ते कुंपण तोडून त्यात अध्यात्म शिरवायचं आहे. सोपं काम नाही समर्थ म्हटले. परंतु समर्थांसाठी हे अवघड नाही आहे. समर्थांचा 8 तास आहे. तू किती पण अधोगतीला जा. तू अधोगतीच्या मार्गाला जायला लागला की मी तुला सद्गतीच्या मार्गाला नेणार खेचून खेचून नेणार. परंतु समर्थ म्हटले कुठपर्यंत. अरे मला पण काहीतरी मर्यादा आहेत ना. देवाला बघा आत्मघात करणारी माणसं बिलकुल आवडत नाहीत. लक्षात ठेवा. जो देह काय करतो आत्महत्या करतो असा देह आवडत नाही देवाला. लक्षात ठेवा. का हो. देवाला संघर्ष करणारी माणसं आवडतात. जीवनात संघर्ष करता आला पाहिजे. संघर्ष करून जीवन जगायचं हो. ह्याचंच नाव जीवन आहे. ज्या जीवनामध्ये संघर्ष नाही हे जीवन आहे का समर्थ म्हटले. अहो श्रीमंत लोकांना सुद्धा संघर्ष नाही आहे का. विचारून बघा. एवढी संपत्ती सांभाळायची याच्यासाठी सुद्धा संघर्ष आहे समर्थ म्हटले. रोज आता आपण म्हणतो एवढे मोठे श्रीमंत आहेत यांना काय गरज आहे देवाधिकाची करण्याची. यांना काय एवढं करायची गरज आहे. समर्थ म्हटले ज्याचं दुःख ज्याचं त्यालाच माहीत असतं. श्रीमंत असू द्या गरीब असू द्या प्रत्येकाची सूत्र त्या परमेश्वराच्या हातात आहे तो. कारण का हो बघा एखादा भूकंप झाला की सगळं काय होतंय हो नष्ट होतंय समर्थ म्हटले. क्षणार्धात होत्याचं नव्हतं होतंय समर्थ म्हटले. म्हणजे त्या परमेश्वराच्या हातात आहे हो सगळं. कितीही श्रीमंत असला तर भूकंप होण्याचा थांबवू शकतो का. कितीही श्रीमंत असला तर निसर्ग आपत्तीला थांबवू शकतो का. कितीही मोठा पदावर असला तरी निसर्गाला आज्ञा देऊ शकतोय का. समर्थ म्हटले की हे निसर्गा आज पाऊस इथं पाड तिथं पाड. समर्थ म्हटले चुकून जर माणसाच्या हातात दिली असते ना हे रिमोटसारखे बटणं तर माणसाने काय केलं असतं फक्त आपल्याच रानात पाडला असता पाऊस. मंत्र्यांच्या जर चुकून हातात दिला असता पाऊस तर त्यांना मतदान देणाऱ्याच माणसांच्या रानात पाडला असता हो पाऊस. समर्थ म्हटले नाही रे बाबा. हे मृत्यूचक्र आणि हे निसर्गाचं चक्र माणसाच्या हातात देऊन उपयोगाचं नाही. माणूस लय खूप पुढचं आहे. माणूस काय धूर्त आहे चॅप्टर आहे समर्थ म्हटले. परंतु मी त्यांच्या पुढचा माझा चॅप्टर आहे. म्हणून दोन्ही सगळी खाती देवानं आपल्या हातात ठेवल्यात. निसर्गाचं खातं आपल्या हातात ठेवलं आहे. मृत्यूचं खातं आपल्या हातात ठेवलं आहे. समर्थ म्हटले अरे ही खाती आहेत माझ्याकडं म्हणून बरं आहे. माणसाच्या हातात दिली ना माणूस काय करून ठेवलं काय ना. किती पैसे कमवून ठेवलो त्याला जर मृत्यूचं खातं दिलं देवानं एखाद्याच्या हाती चुकून मृत्यूचं खातं दिलं तर हा पहिले काय करेल व जे त्याचे वाईट बघतायत त्या सगळ्यांना मृत्यू देईल आणि जे त्याच्या फेवरमध्ये आहेत त्या सगळ्यांना जीवनदान देईल. समर्थ म्हटलं म्हणून तर देवानं काय केलं व ही खाती कोणाकडं दिली नाहीत स्वतःकडे ठेवलेत. मृत्यूचं खातं स्वतःकडे ठेवलं आहे. समर्थ म्हटले निसर्गाचं खातं स्वतःकडे ठेवलं आहे. देवाला काही फरक पडत नाही. लक्षात ठेवा. कोणी काय केलं काय नाही देवाला काही फरक पडत नाही. देव हा आहे असणार आहे होता आहे आणि असणार आहे. लक्षात ठेवा. तो असं त्याचे असे सर्व काळ तया असं लगे काळ वेळ
परमेश्वराला कुठलाही काय कोणीही अडवू शकत नाही. त्याच्यावर कुणाचंही नियंत्रण नाही. आपल्यावर नियंत्रण मात्र त्याचं आहे. कर्म कशी करायची ते आपल्या हातात दिलंय हो. ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप. समर्थ म्हटले कर्म करे म्हणून समर्थ म्हणतात ना, कर्म केले पाहिजे यथा सांग, कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. म्हणजे कर्म यथा सांग करता आलं पाहिजे हो. कर्माचा जेथे तेथे कर्माचा प्रसंग. कर्म केले पाहिजे यथा सांग, कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. म्हणून समर्थ म्हटले अखंड आपल्याला उत्तमाचंच कर्म करता आलं पाहिजे. समर्थ म्हटले चुकून जरी अरे भ्रष्टाचार 1 रुपयाचा असू दे, नाही तर 1 कोटीचा असू दे, तो भ्रष्टाचारच आहे. म्हणून आपल्याला कशात अडकायचं नाही. शक्यतो ते टाळायचं. समर्थ म्हटले टाळायचं म्हणजे टाळायचं. आता काय काय लोक काय म्हणतात हो, की नाही आमचं खातंच असं आहे की तिथं घेतल्याशिवाय कामावर ठेवतच नाही. अरे घेऊन कारण शोधू नको. समर्थ म्हटले असं कुठलंही खातं नाही की जिथं काय लागतं हो खाल्लंच पाहिजे असा नियम नाही आहे. समर्थ म्हटले तू नियमात बदल कर ना. तुला दिलाय ना अधिकार, तुला नेऊन बसवलंय ना, त्या अधिकारावरती तुला नेऊन बसवलंय. तू चेंजेस कर. स्वतःचं कार्य दिलंय स्वतः कर. एवढी निष्ठा पाहिजे भगवंतावरती. कुणीही तुमचं केस वाकडं करू शकणार नाही. लक्षात ठेवा. संतांनी बदल घडवले. कशाच्या जीवावरती घडवले हो? ईश्वराची साथ होती. लक्षात ठेवा. कुठलंही पैसा पाण्याचं सामर्थ्य नव्हतं त्यांच्याकडं. ईश्वराचं सामर्थ्य होतं. सगळ्या म्हणजे सर्व जीवसृष्टीचं सामर्थ्य त्यांच्याकडं होतं. पैशानं नव्हतं समर्थ म्हटले, परंतु सामर्थ्य भरपूर होतं. म्हणून समर्थ म्हटले ज्याच्याकडं सामर्थ्य आहे ना त्यानं घाबरायचंच नाही कोणाला. कोणी म्हणतं की ह्या खात्यात खाल्ल्याशिवाय चालतच नाही, सगळेच खातात, आम्हाला खाल्ल्याशिवाय पर्यायच नाही. समर्थ म्हटले असं कुठं सुद्धा घडणार नाही. खाल्ल्याशिवाय हे कारण सांगू नको मला. तुला सत्कर्मात घेतलंय ना, तू सत्कर्मच करायचे. मला काही माहीत नाही. अशा शब्दामध्ये काय हो समर्थ आपल्याला खडसावून शिकवतायत. चांगली शिकवण दिली ना समर्थाने. अखंड आपल्यासाठी चांगलंच करून ठेवलंय आणि चांगलंच करता आलं पाहिजे हो. वाईट करायचं नाही. प्रवृत्ती अथवा निवृत्ती प्रचिती विनावगी भ्रांती, गळंग्यामधील जगज्योती चेतेल कोटे. काय सांगितलं हो? प्रवृत्ती अथवा निवृत्ती. प्रवृत्ती अथवा निवृत्ती म्हणजे निवृत्ती असू द्या नाही तर प्रवृत्ती असू द्या. प्रचिती विनावगी काय आहे? सगळी भ्रांती आहे हो. गळंग्यामधील जगज्योती चेतेल कोटे. बघा माणसं म्हणतात ना झाडात देव आला, झाडात देव आला. अरे देव झाडात आहेच ऑलरेडी. सजीवच आहे ना झाड. हे काय आहे हो? सजीवच आहे ऑलरेडी. त्याच्यात जीव आहेच. झाडात देव आला, झाडात देव आला, टोमॅटोत देव आला, बटाट्यात देव आला. समर्थ म्हटले अज्ञान सोडून दे, तुझ्या अंतरी देव आहे. गळंग्यामधील जगज्योती चेतेल कोटे. बघा ह्याच्यात सामानात पडक्या म्हणजे आपण टाकतो ना, त्यात एखादी सगळ्या पंत्या टाकल्यात आणि ती पंती कशी पेटेल? समर्थ म्हटले जिचं काय झालंय हो, पार तिचा विध्वंस झालाय, पार मोडखळीला आली आहे, तिच्यात काय होणार नाही हो, ज्योत पेटणार नाही. म्हणून समर्थ म्हटले पहिले प्रचिती विना अवघी भ्रांती. प्रचिती नाही आली तर माणसाकडं काय येते हो? भ्रांती येते, भ्रम येतो. असेल का खरं? हे संत म्हणतायत, पण ह्यांनी असं काही केलं असेल का? अरे केलं असेल का नसेल, त्यांनी लिहिलेला ग्रंथ वाच, एक ना एक ओवी वाच, तुला प्रचिती येईल की खरंच कार्य घडलं होतं का नव्हतं. अहो जे लोक एवढा सुंदर ग्रंथ लिहू शकतात, एवढं सुंदर लिखाण करू शकतात, ते निश्चितच सुंदर असणार आहेत, अंतर्बाह्य सुंदर असणार आहेत आणि तेच विश्वाचा करता असणार आहे. लक्षात ठेवा, विश्वाचं करता करविता ते लिखाण करू शकतो. एवढं सुंदर लिखाण आहे. सोपं लिखाण आहे का? समर्थ म्हटले नाही हो. प्रत्येक शब्द ना शब्द आध्यात्मिक आहे. समर्थ म्हटले अद्वैत आहे. म्हणून द्वैत अद्वैत दोन्ही भाग समजून घ्यायचे. समर्थ म्हटले म्हणून समर्थांनी सांगितलंय प्रवृत्ती अथवा निवृत्ती प्रचिती विनावगी भ्रांती, गळंग्यामधील जगज्योती चेतेल कोटे. हे तर समजून उत्तर देणे, दुसऱ्याचे जीवीचे समजणे, मुख्य चातुर्याची लक्षणे ते हे ऐसी. हे तर समजून उत्तर देणे. अहो एखाद्याचा हेतू समजून आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे हो.
त्याला काय म्हणायचं आहे हे तू समजून घेऊन उत्तर देता आलं पाहिजे. नाही तर समर्थ म्हटले ते काय वेगळंच म्हणत असते, हे उत्तर वेगळंच देत असते. शिक्षकाचं सुद्धा लक्ष पाहिजे हो. समर्थ म्हटले शिकवताना आज काय भानगड आहे सगळं समर्थ म्हटले शिक्षकावरती येऊन टपले. समर्थ म्हटले कारण समर्थाने दशकचा आणला शिकवण नाम. अरे शिकवलं तुम्ही उत्तमाचं तर पिढी घडणार आहे. समर्थ म्हटले आमचे बालभक्तीतले सगळे जेवढे आहेत त्या मुलांवरती संस्कार उत्तमाचेच घडलेले आहेत हो. परंतु अभ्यासात देखील शिक्षकांनी उत्तमाचं आणखीन शिकवलं तर ती उत्तमाची पोरं काय होणार आहे घडणार आहेत. विदाऊट भ्रष्टाचारी अधिकारी होणार हो. विदाऊट भ्रष्टाचारी अधिकारी हे लिहून देतो समर्थ म्हटले प्रचिती, की जी मुलं प्रामाणिकपणे श्रवण करतात उत्तमाचं आणि उत्तमाचं बैठकीला जातात, उत्तमाचं काय करतात अभ्यास करतात आणि पुढं जाऊन जे विद्यार्थी घडून अधिकारी झालेले आहेत ना ते मुलं वाया जाणारच नाही. ही समर्थांचं काय आहे हे ब्रीदवाक्य आहे. समर्थ म्हटले ती वाया जाणारच नाही तो. ती देशाचं कल्याणच करणार, देशाला अधोगतीला नेणार नाहीत, निश्चित नेणार नाहीत. म्हणून समर्थ म्हटले हे तर समजवून उत्तर देणे काय उद्देश आहे हे समजून घेऊन आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे हो. उत्तर फार महत्त्वाचं आहे. समर्थ म्हटले आपल्या उत्तरावरती सुद्धा काय होतात हो भांडणं होतात ना. समाजांमध्ये वितुष्टा निर्माण होते. एक शब्द एक वाक्य, कारण का हो प्रत्येक शब्द जपून वापरावा लागतो. बघा एखाद्या मंत्र्याच्या तोंडून चुकून एखादं वाक्य जरी गेलं तर लोक तेवढं धरून बसतात. समर्थ म्हटले म्हणून विचारपूर्वक उत्तर देता आलं पाहिजे. एखाद्यानं चुकून वेगळा प्रश्न विचारला तरी त्याला नैतिकतेतून उत्तर देता आलं पाहिजे हो. हे तर समजवून उत्तर देणे, दुसऱ्याचे जीवीचे समजणे मुख्य चातुर्याची लक्षणे ते हे ऐसी. दुसऱ्याच्या आंतरिक काय भाग आहे, अहो दुसऱ्याला काय दुःख आहे हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे हो. समर्थ म्हटले दुसऱ्याचं दुःख पण जाणता आलं पाहिजे हो. एवढं सामर्थ्य आपल्यात असलं पाहिजे. परंतु आपल्याला कोणाचं दुःख जाणून घ्यायचंच नाही ना. समर्थ म्हटले एवढे आपण काय निष्ठुर झालो आहे ना या युगामध्ये. अहो कुणी कोणाकडे बघायला तयारच नाही. ही गावाकडची संस्कृती लोप पावत चालली आणि लोक कुठं बसलेत हो फ्लॅटमध्ये जाऊन बसलेत. एकदा का दरवाजा फ्लॅटचा बंद केला की समाजाशी काय संपलं, नातंच संपलं व आपलं. ते मोबाईल आणि ती व्यक्ती मोबाईल टी व्ही ह्याच्यातच काय जातो गुरफटून जातो. मग समर्थ म्हटले दुसऱ्याचं अंतःकरण कळणार कसं तुम्हाला. असं जर तुम्ही एकलकोंडे झाला तर दुसऱ्याचं अंतःकरण कसं कळणार आहे. म्हणून समर्थ म्हटले दुसऱ्याचे जीवीचे समजणे, अरे दुसऱ्याच्या अंतःकरणात काय आहे हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे हो. एखाद्याकडे दुःख आहे का एखाद्याकडे सुख आहे हे सुद्धा कळलं पाहिजे. यालाच खरी चातुर्याची लक्षणं म्हणतात हो. समर्थ म्हटले हेच खरं चातुर्य आहे की इतरांच्या सुखदुःख आपल्याला कळली पाहिजेत. मग तरच आपल्याला हे कशाची ही मुख्य चातुर्याचं लक्षण आहे हो. चातुर्य विना खटपट ते विद्याची फलपट, सभेमध्ये आटघाट समाधान कैचे. चातुर्य विना खटपट. समर्थ म्हटले प्रत्येक बोलण्यामध्ये चातुर्य असलं पाहिजे हो. अहो संतांकडे सुद्धा चातुर्य होतं. बघा संत तुकाराम महाराज भंडारा डोंगराकडे चालले होते. त्यांनी बघितलं एक गाय पळते म्हणून आणि तिच्या पाठीमागं कसाई लागला होता हो. आणि तो कसाई आला आणि संत तुकाराम महाराजांना म्हणाला की काय ओ संत ओ तुकाराम तुम्हाला गाय दिसली का हो इथून जाताना. आता संत तुकाराम महाराज म्हणाले गाईला दाखवावं तर ते पाप मला महापाप लागेल हो. कारण हा कसाई आहे तो गाय कशासाठी नेणार आहे, कापण्यासाठी नेणार आहे. ह्यानं जर कापण्यासाठी नेली तर ते पाप मला लागणार आहे. मग चातुर्य काय वापरलं हो. संतांनीच चातुर्य वापरलं. आणि काय संत तुकाराम महाराजांनी चातुर्य वापरलं बघा. ते काय म्हटले बघणाऱ्याला ज्यानं बघितली त्याला बोलता येत नाही. काय म्हणाले संत तुकाराम महाराज, ज्यानं बघितली त्याला बोलता येत नाही आणि ज्याला बोलता येतंय त्यानं बघितलेली नाही. असं वाक्य ऐकल्यानंतर तो कसाई म्हणाला येडा तुक्या ती येडा तुक्या, ह्याला काय विचारण्यात अर्थ नाही, चला आपला आपण शोधू. असं म्हणून तो तिथून निघून गेला.
संत तुकाराम महाराजांचा इथं भाग कळला का? हे चातुर्य होतं. समर्थ म्हटले बघितलं होतं डोळ्यांनी, डोळ्याला सांगता येत नाही. तोंडाला सांगता येतंय पण तोंडाला बघता येतंय का हो? नाही बघता येत. म्हणून चातुर्य वापरलं की ज्यानं बघितलं त्याला सांगता येत नाही आणि ज्यानं सांगता येतंय त्यानं बघितलेलं नाही. म्हणजे हे चातुर्य कुणाकडं होतं हो? चातुर्य विन खटपट ते विद्याची फलपट. समर्थ म्हटले परमार्थासाठी चातुर्य वापरता आलंच पाहिजे. म्हणून समर्थ म्हटले चातुर्य विन खटपट ते विद्याची फलफट. सभेमध्ये आठ घाट समाधान कैचे. म्हणून सभेमध्ये आठ घाट, तिथं समाधान कसलं आहे? समर्थ म्हटले समाधानच नाही ना. म्हणून चातुर्य विन खटपट, चातुर्य अंतरी असलंच पाहिजे हो. चातुर्य नसेल तर ही लोक आपल्याला गिळंकृत करतील हो. विषय विकारांना सुद्धा फसवण्याचं सामर्थ्य आपल्याकडं असलं पाहिजे. चातुर्याशिवाय हे जीवन नाही. लक्षात ठेवा. बहुत बोलणे ऐकावे, तेथे मौनची धरावे, अल्पचिन्हे समजावे जगदांतर. आता बघा, एखादं सांगत असेल तर समर्थ म्हटले आपण तिथं काय बोलायचं नाही हो. त्याचं सगळं ऐकून घ्यायचं. समर्थ म्हटले एखाद्या सभेमध्ये जरी गेलो तरी तिथून सगळं ऐकून घ्यायचं. कारण समर्थ म्हटले ऐकल्यावी न कळले, शिकवल्यावी न शहाणपण आले, ऐसे देखिले न ऐकले भूमंडळे. म्हणून समर्थ म्हटले ऐकायचं, बोलायचं कमी, बोलायचंच नाही. समर्थ म्हटले मौनच धरायचं. एखादं सांगतंय ना उत्तमाचं, बघा एखादं कीर्तन असू द्या, एखादं भगवद्गीतेवरती प्रवचन असू द्या, समर्थ म्हटले ऐकता आलं पाहिजे. आपलं ज्ञान तिथं पाजळायला जायचं नाही. मला किती येतंय बघा. समर्थ म्हटले आम्हाला माहिती आहे किती येतंय ते. आपलं ज्ञान आपण पाजळायला जायचं नाही. आपण जेवढं ऐकता येईल तेवढं ऐकायचं आहे. आणि तेही कसं हो? गपचूप. ते मौनाची धरावे. म्हणजे आपण तिथं काय करायचं आहे हो? मौन धरायचं आहे. लक्षात ठेवा. अल्पचिन्हे समजावे जगदांतर. म्हणजे हळुवारपणे आपण काय करायचं आहे हो? सगळ्या जगाचा अभ्यास करायचा आहे हो. कळू तर द्यायचं नाही पण अभ्यास तर करायचा आहे. लक्षात घ्या. बाष्कळामध्ये बैसो नये, उद्धटाशी तडो नये, आपणाकरिता खंडो नये समाधान जनाचे. बाष्कळामध्ये बैसू नये. समर्थ म्हटले काय हो? जी लोक बघा आपली टिंगलटावाळी करतात अशा लोकांमध्ये बसायला जायचंच नाही. अशा लोकांच्या नादाला लागायचंच नाही. समर्थ म्हटले. आणि जो उद्धट आहे ना त्याच्याशी तडो नये. समर्थ म्हटले उद्धटाशी बोलायला जायचं नाही हो. कारण तो उद्धटच बोलणार आहे. त्याला कितीही चांगलं बोललं समर्थ म्हटले तरी त्याच्या वाणीतून एकही शब्द चांगला येणार नाही. म्हणून समर्थ म्हटले बाष्कळामध्ये बसायला जायचं नाही. आपणाकरिता खंडो नये समाधान जनाचे. म्हणजे आपल्या फायद्यासाठी दुसऱ्याचं समाधान खंडू देऊ नये. समर्थ म्हटले का हो? कारण बऱ्याच लोकांना दुसऱ्याचं समाधान बघवत नाही. दुसऱ्याचं बघवतच नाही समर्थ म्हटले. म्हणून समर्थ म्हटले दुसऱ्याचं बघवत नसेल अशा लोकांच्या नादाला जायचं नाही हो. आपणाकरिता खंडो नये समाधान जनाचे. समर्थ म्हटले आपल्या समाधानासाठी दुसऱ्याचं समाधान नष्ट करू नये. बघा लोक काय करतात ते बघितलं ना कलियुगामध्ये. काही ऐकायला मिळते समर्थ म्हटले, काही ऐकायला मिळतंय ना हो. म्हणून समर्थ म्हटले स्वतःच्या समाधानासाठी दुसरं आपलं काय करू नये हो. आपल्या फायद्यासाठी दुसऱ्याचं समाधान घालवू नये. अखंड आपण काय करायचं आहे हो? ऐकायचं आहे. बहुत बोलणे ऐकावे, तेथे मौनची धरावे, अल्पचिन्हे समजावे जगदांतर. बाष्कळामध्ये बैसो नये, उद्धटाशी तडो नये, आपणाकरिता खंडो नये समाधान जनाचे. म्हणजे बाष्कळामध्ये बसायला जायचंच नाही समर्थ म्हटले. जिथं चुकीचं काय होतंय हो? ही गेली पळून, ती आली निघून, हिनं असं केलं, तिनं तसं केलं. आता महाराष्ट्रभर एकच बातमी ना हो, तिनं ढकलून दिलं, तिनं ढकलून दिलं. समर्थ म्हटले काय देणारीनं दिलं, विषय कुठला आला तिच्याकडं म्हणून तिनं काय केलं हो? दिलं. आपण काय चर्चा करून फायदा आहे? समर्थ म्हटले. म्हणून समर्थ म्हटले बाष्कळ चर्चा करत बसायचं नाही हो. आपला एक
हरिनाम गोविंदा, आपला एकच धंदा हरिनाम गोविंदा समर्थ म्हटले. नामस्मरणामध्ये आपलं आयुष्य घालवायचं आहे समर्थ म्हटले. तरी देखील मन राहतं का हो? कुठं काय बोलतात, बायकांचं लय कान असते तो, कुठं काय बोलतायत एवढ्यावरच. म्हणून समर्थ म्हटले, बाष्कळामध्ये बैसो नये, उद्धटाशी तडो नये, आपणा करिता खंडो नये, समाधान जनाचे. नेनते पण सोडू नये, जानपणे फुगो नये, नाना जनाचे हृदय मृद शब्दे उकलावे. नेनते पण सोडू नये, समर्थ काय म्हटले हो? नेनते पण सोडू नये, जानपणे फुगू नये. म्हणजे लहान मुलांशी लहान मुलांसारखं वागायचं हो. आणि आपल्याला लय हुशार असलं असं सुद्धा वागायचं नाही. नाना जनाचे हृदय मृदू शब्दे उकलावे, म्हणजे मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या बोलीने बोलावे. समर्थ म्हटले, ज्याला जसं आचरण हवंय त्या पद्धतीनं आपण वागता आलं पाहिजे हो. कारण समर्थ म्हटले, नेनते पण सोडू नये, जानपणे फुगू नये, नाना जनाचे हृदय मृदू शब्दे उकलावे. म्हणजे नाना जनाचं हृदय कसं उकलायचं समर्थ म्हटले हो. अहो, लोकांना आपलं शब्द ऐकून अंतरी काय झाला पाहिजे हो, आनंद झाला पाहिजे समर्थ म्हटले. एवढे मृदू शब्द आपले पाहिजेत हो, एवढे गोड शब्द आपले पाहिजेत. म्हणून समर्थ म्हटले की शब्द कसं पाहिजेत हो, गोड पाहिजेत. प्रसंग जाणावा नेटका, बहुतांशी जाजू घेऊ नका, खरे असताची नासका फळ होतो. काय सांगितलं समर्थाने? प्रसंग जाणावा नेटका. प्रसंग काय समर्थ म्हटले हो? नेटका हो. प्रसंग जाणावा नेटका, बहुताशी जाजू घेऊ नका, खरे असताची नासका फळ होतो. समर्थ म्हटले काय हो? प्रसंग जाणता आला पाहिजे हो. आपल्यावर कुठला प्रसंग आहे हे याची जाणीव झाली पाहिजे समर्थ म्हटले. आणि त्यानुसार आपल्याला आचरण करता आलं पाहिजे हो. आणि बहुताशी जाजू घेऊ नका समर्थ म्हटले. दुश्मनी घ्यायची नाही आपल्याला कोणाशी. कारण कसं हो, खरे असता अशी फळ नासका. आपलं भरपूर खरं असतंय सगळं समर्थ म्हटले. आपण मस्त नीती न्यायाला धरू नये, पण त्याच्यामुळं काय होतं हो, दुश्मनी वाढते हो. दुसरं काय नाही समर्थ म्हटले. चुकीचं असेल, दुसऱ्याचं चुकीचं असेल आणि आपण त्याला शिकवायला गेलो तर समर्थ म्हटले आपण काय होऊन बसतो, वाईट होऊन बसतो. म्हणून समर्थ म्हटले, ज्याचं त्याला कळलं पाहिजे हो. समर्थ काय म्हटले हो? ज्याचं त्याला कळलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हटले, प्रसंग जाणावा नेटका, बहुतांशी जाजू घेऊ नका, खरे असताची नासका फळ होतो. शोध घेता आळसो नये, भ्रष्ट लोकी बैसो नये, बैसले तरी टाको नये मिथ्या दोष. काय सांगितलं हो समर्थांनी? शोध घेता आळसो नये. शोध घ्यायचा आहे हो, सत्कर्माचा शोध घ्यायचा आहे, चांगल्या गोष्टींचा शोध घ्यायचा आहे. समर्थ म्हटले, भ्रष्ट लोकांच्यामध्ये बैसायचं नाही. जे लोक भ्रष्ट आहेत ते काय बोलणार आहे तो, चुकीचंच बोलणार आहे तो. त्यांना जे योग्य वाटतं ते करणार. म्हणून समर्थ म्हटले, भ्रष्ट लोकांमध्ये आपल्याला बसायचंच नाही. आणि बैसले तरी टाको नये मिथ्या दोष. आणि बसलं तरी त्यांना ज्ञान उजळायला पाजळायला जायचं नाही. समर्थ म्हटले की त्यांना कळूही द्यायचं नाही की आपल्याला माहीत आहे की हे भ्रष्टाचार आहे म्हणून. समर्थ म्हटले, आपलं गपचूप बसायचं. बसायला गेलो तर गपचूप बसायचं. म्हणजे जाऊ नये ते जावे परी काय असावे, विवेकी असावे. म्हणून समर्थ म्हटले की काय करावं? शोध घेता आळसो नये, भ्रष्ट लोकी बैसो नये, बैसले तरी टाको नये मिथ्या दोष. अंतर आर्ताचे शोधावे, प्रसंगी थोडेची वाचावे, चटक लावून सोडावे भल्या मनुष्याशी. अंतर आर्ताचे शोधावे. समर्थ काय म्हटले हो? अंतर कशाचं शोधायचं आहे हो? अर्थाचं शोधायचं आहे. आणि प्रसंगी थोडीची वाचावे. समर्थ म्हटले, थोडंच वाचा प्रसंग. थोडंच वाचा, परंतु त्या वाचनामुळे आपला प्रसंग काय झाला पाहिजे हो, टाळला पाहिजे हो. आणि चटक लावून सोडावे भलू मनुष्याशी. म्हणजे परमार्थाची चटक लावायची हो माणसांना. परमार्थ तो राजधारी, परमार्थी नाही तो भिकारी. या परमार्थाची सरी कोणास द्यावी असं माणसांना शिकवता आलं पाहिजे. बाबा, परमार्थाशिवाय गत्यंतर नाही. नुसता प्रपंचन कितीही पैसा कमवला तर इथं ठेवून जायचे. समर्थ म्हटले, बरोबर काय येणार आहे हो? बरोबर फक्त काय येणार आहे हो? परमार्थ येणार आहे. मज्जा लसीत बैसो नये,
राधनेशी जाऊ नये. जाता येळीलवाने होय जिने आपुले. मज्जा लसीत बैसू नये. समर्थांनी काय सांगितलंय आपल्याला? मज्जा लसीत बैसू नये. समाराधनेशी जाऊ नये. जाता येळीलवाने होय जिने आपुले. आपलं जिनं कसं होईल हो? समर्थांनी काय सांगितलं? जिथं जाऊ नये ते जावे, परंतु विवेकी असावे हो. कारण नको त्या ठिकाणी आपण जर गेलो तर आपलं जीवन नको नको तर असं होईल. म्हणून समर्थ म्हटले कुठं जायचं कुठं नाही हा आपला सारासार विवेक आहे हो. जिथं विथंड वाद होत असतील अशा ठिकाणी जायचंच नाही हो समर्थ म्हटले. कारण का हो, आपल्या जाण्यानं जर एखाद्याला दुःख होत असेल, त्याचा अंतर दुखवलं जात असेल तर तिथं जायचंच नाही समर्थ म्हटले. म्हणून समर्थांनी स्पष्ट काय लिहिलंय हो? मज्जा लसीत बैसू नये. समाराधनेशी जाऊ नये. जाता येळीलवाने होय जिने आपुले. म्हणजे आपण चुकून जर अशा माणसातनी गेलो किंवा अशा जागी गेलो तर आपलं जीवन काय होतं नको नकोसं वाटतं. लक्षात ठेवा. उत्तम गुण प्रगटवावे, मग भलत्याशी बोलता फावे. भले पाहून करावे शोधून मित्र. काय सांगतायत समर्थ? उत्तम गुण प्रगटवावे, मग भलत्याशी बोलता फावे. भले पाहून करावे शोधून मित्र. समर्थांनी काय सांगितलं हो? आपलं जे उत्तम गुण आहेत ते दुसऱ्याला दाखवता आले पाहिजेत हो. वाईट गुण करायचेच नाही समर्थ म्हटले. मग चांगले गुण दिसतायतच ना. मग उत्तम गुण आपले दाखवायचे. मग भलत्याशी बोलता फावे. भले करून करावे, भले पाहून करावे शोधून मित्र. भलं कोणाचं करायचं समर्थ म्हटले? ज्याला जाणीव आहे की आपलं भलं केलंय दुसऱ्यानं, त्याचंच भलं करायचंय. समर्थ म्हटले उद्धटाचं भलं करायला जायचं नाही. ज्याला कसलीच जाणीव नाही अशा लोकांचं जर भलं केलं तर आपलंच ते वाटोळं करतंय. लक्षात ठेवा. आपल्या अंतरी खूप दया आहे समर्थ म्हटले, खूप दया आहे. परंतु आपली दया काय कामाची समर्थ म्हटले? जर आपण एखाद्याच्या उपयोगी पडलो आणि त्यानंच आपला घात केला तर का उपयोग समर्थ म्हटले. म्हणून समर्थ म्हटले भले पाहून करावे शोधून मित्र. अहो मैत्री करा पण शोधून करा. कारण या मैत्रीमुळे कर्णाचं वाटोळं झालं समर्थ म्हटले. कर्ण अशी व्यक्ती होती महाभारतामध्ये. कर्ण ही अशी व्यक्ती होती की विश्वविजेता होतो. त्याला कुणीही हरवू शकत नव्हतं. अर्जुनही हरवू शकत नव्हता ना, द्रोणाचार्य हरवू शकत नव्हते ना कुणीच. तो स्वतः एवढा सामर्थ्यवान होता. परंतु त्यानं काय केलं समर्थ म्हटले? त्यानं मैत्री कुणाशी केली हो? घेतलं ना राज्यपद घेतलं. कुठलं? अंगद देशाचा राजा झाला ना तो कर्ण. आणि दिलं राज्य कुणी त्याला? कौरवांनी दिलं ना. काय त्याचं नाव? कौरवांनी दिलं ना. मित्र केला ना दुर्योधनाला त्यानं. मग परमेश्वर, तरी बी परमेश्वराचं खूप प्रेम होतं ह्याच्यावरती, कर्णावरती. खूप प्रेम. श्रीकृष्ण स्वारीचं खूप प्रेम त्या कर्णावरती. अखंड कर्णाला चांगलाच मार्ग दाखवला हो त्यांनी. नेहमी म्हणायचे की त्याची संगत सोड तू, तो अधर्मी आहे. अहो एवढं सामर्थ्य त्याच्यात होतं की त्यानं त्या अंगद देशाचं राज्य स्वीकारायलाच नव्हतं पाहिजे समर्थ म्हटले. त्याच्याकडं त्यानं स्वतःचं राज्य निर्माण करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडं होतं. जसं भीष्माचार्यांकडं काय होतं? भीष्माचार्य जसे त्यांना मृत्यू काय होता हो, त्यांना ज्यावेळेस इच्छामरण होतं तशा ते जसे कोणी त्यांना हरवू शकत नव्हतं. परंतु कर्णापुढे सुद्धा ते काय व्हायचे हो? कर्ण एवढा सामर्थ्यवान होता की सर्वांपुढं तो बलशाली ठरतच होता. लक्षात ठेवा. मग एवढं सामर्थ्य होतं, मग त्याला चुटपुट राज्य घ्यायची गरजच नव्हती समर्थ म्हटले. अंगद देशाचा राजा, ते बी असलं राज्य की खूप काय हो, जिथं जिथं कुणीही जात नव्हतं, माणसंच माणसाला खात होती असल्या ठिकाणचं राज्य दिलेलं. तिथं जाऊन कर्णाने राज्य करायचं होतं. लक्षात ठेवा. समर्थ म्हटले मग तो काय म्हटला हो? देवा मला काय झालं पाहिजे हो? मिठाला जागलं पाहिजे. तो काय म्हणला? मला खात्या मिठाला जागलं पाहिजे. देव म्हणला अरे खात्या मिठाला म्हणजे त्यानं तुला राज्य दिलं म्हणून तू त्याच्याशी मैत्री केली, पण तुला हे का लक्षात येत नाही की तू अधर्माची संगत धरली आहे.
तू अधर्म सोड असं देव म्हणत होता, तरी देखील कर्णाने ऐकलं का हो? तो म्हणला मला खात्या मिठाला जागलं पाहिजे. देव म्हणला अरे ज्यानं मीठ निर्माण केले तो मी सांगतोय की तुला की तू संगत सोड, तरी त्यानं संगत सोडली नाही. शेवटच्या क्षणापर्यंत देवाने समजून सांगितलं हो कर्णाला, परंतु कर्णाने स्वतःच्या मतावरती कर्ण ठाम राहिला आणि त्यामुळं त्याचा काय झाला हो? नाश झाला. म्हणून समर्थ म्हटले, भले पाहून करावे शोधून मित्र, उपासनेसारखे बोलावे सर्व जनाशी तोषवावे, सगट बरेपण राखावे कोणी एकाशी. काय सांगितलं हो? उपासनेसारखे बोलावे सर्व जनाशी. उपासने ज्याप्रमाणे समर्थांनी आपल्याला शिकवलंय त्याप्रमाणे आपल्या मुखातून काय पाहिजे? आपली वाणी पाहिजे. आणि सगट बरेपण राखावे कोणी एकाशी. सर्वांचे काय करायचंय हो? चांगलं राहायचे. समर्थ म्हटले, कोणाशी दुश्मनी घ्यायची नाही. ठाई ठाई शोध घ्यावा, मग ग्रामी प्रवेश करावा, प्राणी मात्र बोलवावा आपटपणे. काय सांगितलं हो? ठाई ठाई शोध घ्यावा. सगळीकडं शोध घ्यायचा आहे हो, चांगल्या मार्गाचा सगळीकडं शोध घ्यायचा आहे. मग ग्रामी प्रवेश करावा, प्राणी मात्र बोलवावा आपटपणे. सर्वांशी बोलायचंय, उत्तमाचं बोलायचंय. म्हणून समर्थांनी सांगितलं ना, सर्वामुखी मंगल बोलवावे. आपलं ब्रीदवाक्यच आहे. जिथं जिथं जाईल तिथं तिथं काय करायचंय हो? उपासनेला दृढ चालवावे. भूदेव संतांशी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलावे. ही ओवी हृदयात काय करायचे? समर्थ म्हटले, नुसती वाचायची नाही, ती अनुकरणात आणायचे. म्हणून समर्थ म्हटले की उपासनेसारखे बोलावे सर्व जनाशी तोसवावे, सगट बरेपण राखावे कोणी एकाशी. ठाई ठाई शोध घ्यावा, मग ग्रामी प्रवेश करावा, प्राणी मात्र बोलवावा आपटपणे. उंच नीच म्हणू नये, सकळांचे निववावे हृदय, अस्तमानी जाऊ नये कोठे तरी. समर्थ म्हटले, ऊच नीच असं म्हणायचं नाही हो. भेदाभेद अमंगळ. समर्थांपाशी सगळा भेदाभेद, जातीभेद सगळं काय आहे? अमंगळ आहे समर्थ म्हटले. म्हणून समर्थ म्हटले, कुणाला ऊच नीच अजिबात म्हणायचं नाही. आणि सगळ्यांचं काय करायचंय हो? सकळांचे निववावे हृदय, सर्वांना आनंद वाटेल असं काय पाहिजे? आपलं आचरण पाहिजे. अस्तमानी जाऊ नये कोठे तरी. समर्थ म्हटले, संध्याकाळचं कुठंही जायचं नाही. जगामध्ये जगमित्र, जीवेपासी आहे सूत्र, कोठे तरी सत्पात्र शोधून काढावे. जगामध्ये जगमित्र. समर्थ म्हटले, जगामध्ये अनेक जगमित्र आहेत, तसं जीवेपासी सगळं सूत्र आहे हो. आंधे का पुत्र अंधा होत आहे अशी द्रौपदी म्हटली, म्हणून सगळं काय घडलं हो? महाभारत घडलं. म्हणून समर्थ म्हटले, हे जीवेपाशी आहे सूत्र, म्हणून कोणाला काय बोलायचं हे मुखाने ठरवायचं हो. कोठे तरी सत्पात्र शोधून काढावे. समर्थ म्हटले, सत्पात्र आपल्याला शोधून काढायचं आहे हो. कोणाची निंदा नालस्ती करायची नाही, कुठला जातीभेद करायचा नाही. समर्थ म्हटले, कोणाला उंच नीच असं म्हणायचं नाही. कथा होती तेथे जावे, दुरी दिनासारखे बैसावे, तेथील सकळ हरद्र घ्यावे अंतर्यामी. अहो, जिथं श्रवण चाललंय, समर्थ म्हटले, कथा होती तेथे जावे, म्हणजे जिथं श्रवण आहे तिथं जाता आलं पाहिजे. आणि आपलं गरिबासारखं बसायचं, श्रवण उत्तमाचं करायचं, आणि जेवढं आपल्या अंतर्यामी घेता येईल सत्कर्म, जेवढं पवित्रपण आपल्याला राखता येईल अंतरी, तेवढं राखायचंय हो. समर्थ म्हटले, जेवढं घेता येईल तेवढं अंतर्यामी घ्यायचंय, सोडायचं नाही. ते भले आढळती, व्यापक तेही कळू येती, हळूहळू मंद गती रीग करावा. तेथे भले आढळती. अहो, जिथं आपण श्रवणाला जातो तिथं बरेचसे काय असतात हो? भली लोक असतात. समर्थ म्हटले, आणि आपल्याला एवढ्या जनसंख्येतून कळून येतं हळूहळू सगळं आपल्याला काय होतं? कळतं, परमार्थ कळतो. लगेच एका दिवसात कळत नाही. समर्थ म्हटले, आणि माणसाची पारख एका दिवसात होत नाही. हळूहळू हळूहळू माणसाची काय होते? समर्थ म्हटले, मंद गतीने आपल्याला काय होते हो? माणसांची पारख होते, आणि मग आपल्याला कळू येतं. सकळामध्ये विशेष श्रवण, श्रवणाहुनी थोर मनन, मनने होय समाधान बहुत जनांचे. काय समर्थांनी सांगितलंय व? सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर श्रवण. सकळामध्ये विशेष श्रवण.
श्रवणा ऐसे सार नाही, श्रवणा ऐसे साधन नाही. लक्षात ठेवा, श्रवणासारखं साधन नाही आणि श्रवणासारखं सारही नाही. कारण ऐकल्याविनं कळले, शिकवल्याविनं शहाणपण आले, ऐसे देखिले नाही ऐकले भूमंडळी. म्हणून समर्थ म्हटले, ऐकण्यासाठी श्रवण केलं पाहिजे ना, ऐकण्यासाठी ऐकलं पाहिजे ना. समर्थ म्हटले ऐकल्याविन कळण्यासाठी श्रवण केलं पाहिजे, समर्थ म्हटले. म्हणून समर्थ म्हणतात सकळामध्ये विशेष श्रवण. आणि नुसतं श्रवण करायचं नाही, समर्थ म्हटले श्रवणाहुनी थोर मनन. मनन करता आलं पाहिजे. म्हणजे मनन केलं तर मनने होय समाधान बहुत जनांचे. बहुत लोकांचं समाधान कशानं होणार आहे, तर या मननामुळं होणार आहे. धूर्तपणे सकळ जाणावे, अंतरी अंतर बाणावे, समजल्याविन शिनावे कासयासी. धूर्तपणे समर्थ म्हणतात सकळ जाणलं पाहिजे आणि अंतरी अंतर बांधलं पाहिजे. आणि समजल्याविन आपल्याला काय समजल्याशिवाय आपण कोणावरती शिनायला जायचं नाही. धूर्तपणे सकळ जाणावे, अंतरी अंतर बाणावे, समजल्याविन शिनावे कासयासी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विवरण निरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.